देखील शरद पवार म्हणाले. आणि धनंजय मुंडे चित्रकूटमधून निघालेले आहेत. आताची मोठी बातमी, धनंजय मुंडे चित्रकूट या त्यांच्या शासकीय निवासस्थानातनं आता निघालेले आहेत. मात्र माध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलेलं आहे. माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते निघून गेलेले आहेत. धनंजय मुंडे चित्रकूटमधनं म्हणजे त्यांच्या शासकीय निवासस्थानातनं आता बाहेर पडलेले आहेत. आताची मोठी बातमी आपण बघतोय, धनंजय मुंडे हे चित्रकूटमधनं आता निघालेले आहेत. धनंजय मुंडे यांनी तुमच्याकडे काल राजीनामा सोपवला आहे का, असं देखील शरद पवारांना विचारण्यात आलं होतं. त्यावरती नाही असं उत्तर शरद पवारांनी दिलेलं आहे. असा कुठलाही राजीनामा हा सोपवण्यात आलेला नसल्याचं ते म्हणाले. मात्र ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय. धनंजय मुंडे चित्रकूट या त्यांच्या शासकीय निवासस्थानातनं आता निघालेले आहेत. काल देखील अनेक भेटीगाठी धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या होत्या. सकाळी सिल्वर ओकेत जाऊन काल शरद पवारांची त्यांनी भेट घेतली होती, त्यानंतर अजित पवारांची भेट घेतली होती. आणि आता आपण बघतोय चित्रकूटमधनं बाहेर पडलेले आहेत धनंजय मुंडे. आज कोणाकोणाच्या भेटीगाठी हे देखील बघणं महत्वाचं आहे. धनंजय मुंडे चित्रकूट बंगल्याच्या बाहेर पडलेले आहेत. आताची मोठी बातमी आपण बघतोय, थेट लाईव्ह दृश्य टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी. आजचा दिवस देखील अत्यंत महत्वाचा आहे, कारण पक्ष म्हणून काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे भाजपचा वाढता दबाव की धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन टाकायला हवा आणि पक्षांना तो घ्यायला हवा, असं सातत्यानं दबाव भाजपकडनं आणला जातोय. आणि त्यातच अत्यंत सूचक असं वक्तव्य आता शरद पवारांनी केलेलं आहे. काल धनंजय मुंडे यांनी भेटून त्यांची बाजू माझ्यासमोर मांडलेली आहे. मात्र पक्ष म्हणून जो काही निर्णय घ्यावा लागेल तो मी एकटा घेणार नाही, सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलूनच काय तो निर्णय घेतला जाईल, असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालं का, असं देखील विचारण्यात आलं होतं शरद पवारांना. त्यावरती आमचंच आधी काय ते ठरवू द्या, असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती कोणाचं टांगती तलवार दिसतेय. पक्ष म्हणून काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आताची थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय. धनंजय मुंडे त्यांच्या शासकीय निवासस्थानातनं म्हणजे चित्रकूटमधनं आता बाहेर पडलेले आहेत. काल देखील त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या आणि आज देखील आता ते कोणाच्या भेटीला पोहोचतात हे बघणं महत्वाचं ठरेल. आताची मोठी बातमी आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत. आणि पुन्हा एकदा ऐकूयात धनंजय मुंडे यांच्याविषयी शरद पवार एनसीपीचे सर्वेसर्वा नेमकं काय म्हणाले. तुमच्याकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा सोपवला अशी चर्चा आहे, यात कितपत तथ्य आहे? मला ही माहिती नाही, म्हणजे हे माझ्या ज्ञानात भर टाकली तुम्ही, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण माझ्याकडे असं काय आलेलं नाही. या संबंधीची काय विचारणे हा पक्ष म्हणून आम्हाला लोकांना करावा लागेल. आणि यासाठी मी पक्षाचे जे माझे प्रमुख सहकारी आहेत त्यांच्याशी माझं अद्याप काही बोलणं झालेलं नाही. पण या सगळ्यांना मी पूर्णपणानं विश्वासात घेणार आहे. त्यांच्याशी हा विषय सविस्तरपणानं मांडणार आहे, कारण माझ्यापुढं शरद मुंडे यांनी सखोल आणि सविस्तर माहिती माझ्यापुढे सादर केलेली आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती बाकीच्या सगळ्या सहकार्यांना सांगणं आणि या संबंधीची त्यांची मतं लक्षात घेऊन पुढची पावलं टाकणं. धनंजय मुंडेंच्या संबंधित धनंजय मुंडे काल मला स्वतः भेटले आणि मला भेटून एकंदर त्यांच्या संबंधीची जी काही आरोपाची किंवा जी स्थिती आहे याची सविस्तर माहिती त्यांनी मला दिली. त्यांच्या माहितीच्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी संबंध होते घनिष्ठ, आणि त्या संबंधातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याबद्दलची एक तक्रार ही आली आणि त्यासंबंधीची आता चौकशीची प्रक्रिया सुरू झालेली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज त्यांना असावा, म्हणून त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली किंवा काय त्यांचं म्हणणं असेल ते मांडलं असावं. आणि कोर्टाचा एक प्रकारचा एक आदेश हा त्यांनी प्राप्त करून घेतलेला होता. तो हायकोर्टाचा आदेश होता. असं मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांनी त्यांची भूमिका मला सांगितलेली.
त्यांची भूमिका मला सांगितल्याच्या नंतर मला एकट्याला सांगितलेली आहे. असे निर्णय पक्षाच्या संघटनेत घ्यायचे असतात आणि संघटनेतल्या प्रमुख सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घ्यायचे असतात आणि ती प्रक्रिया आम्ही लवकर करणार आहोत. दोन मिनिटं कुठे चाललेले आहात आपण? पार्टी ऑफिसला जनता दरबारला निघाला. जनता दरबारला चालत आणि एक चर्चा आहे. चर्चा आपल्याविषयी अनेक चर्चा पवारसाहेब, तुमच्याकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा सोपवला. आणि थेट जाऊयात विजय गायकवाड मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत. विजय, आपण बघतोय घडामोडींना आता प्रचंड वेग आलेला आहे, काय दिसची माहिती? वैभव, बरोबर आहे. सकाळ पहाटेपासून जे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आपल्या चित्रकूट या बंगल्यावरती होते आणि दुपारी 2च्या सुमारामध्ये मात्र त्या चित्रकूट बंगल्यावरून ते निघालेले आहेत. आता जे आहे ते गिरगाव या चौपाटीवरती ते या ठिकाणी सिग्नलला थांबलेले आहेत. कारण सकाळी जेव्हा सकाळपासूनचे चित्रकूट बंगल्यावरती त्यांच्याकडे अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या होत्या. त्यांचे जे निकटवर्तीय आहेत ते निकटवर्तीय सुद्धा त्यांना बंगल्यावरती त्यांना भेटण्यासाठी आलेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळपासूनच त्यांनी जे त्यांच्या संबंधित खात्याचे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या बंगल्यावरती बोलवलेलं होतं आणि 1:15 ते 2च्या सुमारामध्ये ते चित्रकूट बंगल्यावरून निघालेले आहेत. त्यांनी TV9 ची टीम त्यांच्या पूर्ण गाडीला फॉलो करत आहे आणि TV9 ला बोलत असताना सुद्धा त्यांनी एक सांगितलं की मी आता जनता दरबारासाठी निघालेलो आहे आणि त्यामुळे ते आता सध्या जे आहे TV9 ची गाडी त्यांना फॉलो करत असताना ते नेमके जनता दरबारासाठी जात आहेत का अन्य कुठल्या ठिकाणी आहेत त्याचा पूर्ण फॉलो जो आहे हे TV9 ची गाडी त्यांच्या पाठीमागे आहे. वैभव, एकंदरीतच हे जे चित्र आहे सध्या जे खळबळ माजलेली आहे आणि त्यामुळं एकंदरीत या घडामोडीवर आता काय उलाढाल होतात हेही तेवढंच महत्वाचं आहे. वैभव, धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र पक्ष काय निर्णय घेणार हे बघणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. अतिशय सूचक असं वक्तव्य केलेलं आहे शरद पवार यांनी. त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या इतर सहकाऱ्यांशी बोलूनच पक्ष म्हणून काय तो निर्णय घेऊ असं ते म्हणतात. थेट जाऊयात सुनील काळेमध्ये सहकारी आपल्यासोबत लाईव्ह आहेत. सुनील, आपण बघितलं शरद पवारांचं अतिशय सूचक आणि महत्वाचं वक्तव्य आहे, काय काय यामध्ये होण्याची शक्यता, काय सांगाल? वैभव, खरं तर ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी स्वतः पुढे येऊन हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे या संदर्भात जे पक्षाचे जे इतर नेते आहेत त्यांची सुद्धा चर्चा शरद पवार स्वतः करणार आहेत आणि त्यानंतरच धनंजय मुंडे यांच्या बाबतीतलं जे ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप होताना दिसत आहेत त्याबद्दलची माहिती जी आहे ती पुढे येण्याची शक्यता आहे. आपण एकूणच बघितलं तर कुठेतरी धनंजय मुंडे आता या ठिकाणी पार्टी ऑफिसला त्यांचा जो जनता दरबार आहे त्या कार्यक्रमासाठी येणार आहे, पण त्यापूर्वी या ठिकाणी अजित पवार त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा बैठक जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळे जी चर्चा होते त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा जनता दरबार होतोय आणि त्यामुळे सगळी राष्ट्रवादी जी आहे ती कुठेतरी आक्रमक पद्धतीची जी रचना आहे ती करताना दिसत आहेत. कारण की विरोधक सातत्यानं राजीनामाची मागणी जी आहे ती करताना दिसत आहेत आणि या प्रकरणामध्ये जी पीडित मुलगी आहे तिचा सुद्धा जबाब जो आहे तो पोलीस नोंदवताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी नैतिक जबाबदारी जी आहे त्या नैतिक जबाबदारीच्या कारणास्तव धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. तरी पण जे पक्षाकडून जे नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे या शब्दाचा इन्कार केला आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही, जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली भूमिका कळत नाही त्यानंतरच अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. वैभव, नक्कीच सुनील, आपण बघतोय राष्ट्रवादीच्या सगळ्या दिग्गज नेत्यांची आता बैठक होते आणि आज काय तो निर्णय होईल असं देखील शरद पवार म्हणालेले आहेत. इतर सहकाऱ्यांशी मी बोलेन, मात्र अडचणी वाढण्याची शक्यता जास्त वाटते धनंजय मुंडे यांच्या. वैभव, ज्या पद्धतीनं कारण की धनंजय मुंडे यांनी हे सगळं प्रकरण झाल्यानंतर स्वतःहून फेसबुक पोस्टद्वारे कुठेतरी त्यांची जी भूमिका आहे ती मांडलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता भाजप कुठेतरी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहे. त्याचबरोबर जी त्यांनी कायदेशीररित्या कबुली दिलेली आहे की जी संबंधित महिला आहे तिच्या बहिणी. सुनील, तुला जरा थांबवतो, पुन्हा तुमच्याकडे तो दिनेश दुखांडे देखील माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. दिनेश, आपण बघतोय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. शरद पवार यांचं आत्ताच वक्तव्य आलेलं आहे. दुसरीकडे आपण बघतोय कशा प्रकारे एनसीपीच्या दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरुवात झालेली आहे, काय सांगाल?
बघा, या क्षणाला महाविकास आघाडी सरकारवर दबाव आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षप्रमुख म्हणून, म्हणजे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार, अशा दोन्ही भूमिकांमधून निर्णय घ्यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे सरकारचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सरकारचं नेतृत्व म्हणून निर्णय घ्यायचा आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये काल दूरध्वनीवर चर्चा झाली आहे. शक्यता आहे आज दिवसभरात प्रत्यक्ष चर्चा होऊ शकते. पण मुद्दा आहे, विरोधी पक्षाने जो नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्षनेते आहेत, संयमानं हे प्रकरण घेतलं, पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं किंवा बोट ठेवलं की नैतिकता त्यांनी या मुद्द्यात आणलेली आहे. हे प्रकरण म्हणजे धनंजय मुंडेंवर जे महिलेनं आरोप केलेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत. ते प्रकरण आता पोलीस ठाण्यामध्ये त्याची नोंद होते आहे आणि न्यायप्रविष्ट म्हणजे न्यायालयातही तक्रार करण्यात आली आहे किंवा तशा पद्धतीनं याचिका करण्यात आलेली आहे. न्यायालय काय भूमिका घेतं, कारण सरकार किंवा पोलीस या प्रकरणात काय पावलं उचलतात, कदाचित न्यायालय 2 दिवस या प्रकरणावर लक्ष ठेवून राहील आणि सरकार आणि पोलीस काय निर्णय घेतात त्यानंतर कदाचित न्यायालय या भाष्य करेल. त्यामुळे एकूणच या प्रकरणात कोंडी झालेली आहे. धनंजय मुंडे हे सरकारमधले मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्याभोवती सरकारचं मंत्रिपदाचं वलय आहे, संरक्षण आहे. धनंजय मुंडे यांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. जेव्हा ते पोलीस ठाण्यात जातील त्यावेळेस ते मंत्र्याचं वलय आणि संरक्षण घेऊन जाणार का, हाही एक मुद्दा आहे. पण जर भूतकाळाचा विचार केला तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अशा प्रकारचे आरोप झाले होते, पण त्यावेळेस त्यांचा राजीनामा घेतला गेला नव्हता. शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली होती. त्यावेळेस सामनाचा अग्रलेख होता, प्यार किया तो डरना क्या, अशा प्रकारचं भूमिका त्यावेळेस शिवसेनेने घेतलेली किंवा बाळासाहेबांचंही असं मत होतं की कौटुंबिक विषयांचं राजकारण होऊ नये. तर या आता सगळा राजकारणाचा स्ट्रक्चर पूर्णपणे बदललेला आहे. ज्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष पाहतो आहोत, ईडी, सीबीआय, EOW अशा यंत्रणा एकमेकांविरोधात, म्हणजे त्यात BMC आलं, पोलीसही आलं, एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप किंवा कारवाई करण्यासाठी वापरलेल्या जात आहेत. तर हे राजकीय आरोप प्रत्यारोपांचंही पूर्ण स्ट्रक्चर बदललेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. पण विरोधी पक्षाने एका बाजूने संयमानं हे प्रकरण हाताळत नैतिकता मुद्दा उपस्थित केला आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील जे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत आणि काही नेते आहेत, हे आक्रमकपणे मुद्दा हाताळत आहेत. तेही आंदोलनाचा इशारा देत आहेत. एक मंत्री, मग काँग्रेसमधलेही मंत्री आरोपांनी अडचणीत आहेत. आज NCPतले 3 म्हणजे त्यात 2 मंत्री आहेत आणि एक संघटनेचा नेता, असे 3 जण अडचणीत आहेत. आणि शिवसेनेच्या मंत्री आणि नेत्यांपुढेही, EOW आमदारांपुढेही ED किंवा CBI अशा यंत्रणांचा ससेमिरा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा जातो आहे एवढं निश्चित आहे. तर या सगळ्या भूमिकांचा विचार करत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे त्यांचा राजकीय प्रदीर्घ अनुभव आहे तो लक्षात घेता अंतिम निर्णयापर्यंत पोहोचतील की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा का. पण जर राजीनामा घेतला तर विरोधी पक्षाला बळ मिळतं आणि विरोधी पक्ष आणखी एक मंत्र्यांच्या ज्या काही भानगडी आहेत त्या बाहेर काढून महाविकास आघाडी सरकारची आणखी अडचण करू शकतं. त्यामुळे संयमानं पण काय सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत नेतृत्वाला निर्णय घ्यावा लागणार आहे. नक्कीच. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यात काय निर्णय घेणार हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. कारण शरद पवार म्हणाले आधी आमचं काय ते आम्हाला ठरवू द्या. त्यामुळे सूचक वक्तव्य होत आहे. दिनेश, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. मगाशी आपण बघितलं काही वेळापूर्वी चित्रकूट या शासकीय निवासस्थानावरनं धनंजय मुंडे हे निघाले. TV9 त्यांना प्रश्न विचारले, काय म्हणाले होते अगदी, कारण फार काही बोलले नाहीत, पण काय म्हणाले ते एकदा ऐकूयात. 2 मिनिटं, कुठे चाललेले आहात आपण? पार्टी ऑफिसला जनता दरबारला निघाला. जनता दरबारला चालत आणि एक चर्चा आहे आपल्याविषयी अनेक चर्चा सरकार. 2 मिनिटं, कुठे चाललेले आहात आपण? पार्टी ऑफिसला जनता दरबारला निघाला. जनता दरबारला चालत आणि एक चर्चा आहे आपल्याविषयी अनेक चर्चा सरकार. आणि थेट जाऊया तर सुनील काळे देखील माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. तर सुनील, यात आपण बघितलं फार काय न बोलता धनंजय मुंडे निघून गेलेले आहेत. पण मगाशी दिनेशने जो मुद्दा उपस्थित केला तो देखील महत्त्वाचा आहे की सरकार म्हणून एक जी प्रतिमा असते त्या प्रतिमेला तडा जातोय आणि हे उद्धव ठाकरे यांच्या देखील लक्षात येत असेल. मात्र त्यांच्या हातात नेमकं काय हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. आत्ताच NCPचे सर्वेसर्वा म्हणाले की आमचं आधी ठरवू द्या काय ते आम्हाला. हे सगळं बघता काही ठोस निर्णय घेतला जाईल असं खरंच वाटतंय का. आणि अर्थात जनतेला हा विश्वास बसावा की निपक्षपातीपणे काही चौकशी वगैरे होऊ शकते, त्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का हे सरकार?
वैभव, निश्चितच, कारण की जी राष्ट्रवादीची भूमिका आहे, राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सातत्यानं ही भूमिका मांडताना दिसत आहेत, कारण की ही जी चौकशी आहे ती निरपेक्षपणे पद्धतीनं व्हावी आणि जी तक्रार असेल त्याचा सुद्धा खुलासा त्यांनी करावा, अशा पद्धतीचं प्रकरण आहे. पण त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी जी भूमिका मांडलेली आहे की हे प्रकरण पूर्णपणे न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीनं अशा सोशल मीडियाच्या द्वारे कुठेतरी आपला पदाचा आणि त्याचबरोबर आपल्या प्रतिमेचा कुठेतरी त्या पद्धतीनं प्रतिमेला धोका पोहोचवायचा प्रयत्न केला जातो, अशा पद्धतीचा भूमिका जी आहे ती धनंजय मुंडे यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे धनंजय मुंडे त्यांची भूमिका मांडताना दिसत आहेत. हायकोर्टामध्ये हे प्रकरण त्यांनी टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर पक्ष म्हणून कुठेतरी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते त्यांची भूमिका योग्य असल्याचं म्हणतायत. आणि त्यामुळे या भूमिकेला स्पष्टपणे जी आहे, कारण की आता जरी विरोधक राजीनामा मागत असले तरी सुद्धा जो राजीनाम्याची मागणी आहे ती या ठिकाणी फेटाळली जात आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे धनंजय मुंडे यांनी अशा पद्धतीची जे प्रतिज्ञापत्रामध्ये कुठेतरी माहिती दिली नव्हती, लपवली होती, तर ते सुद्धा प्रकरण जे आहे ते निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी झाल्यानंतर त्याचं पुढे सोक्षमोक्ष लागणार आहे. त्यामुळे आता जे 3 पक्षांचं सरकार आहे, या 3 पक्षाच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची भूमिका पूर्णपणे जी आहे ती धनंजय मुंडेंना समर्थनाची अशी राहिलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे सुद्धा कुठेतरी आस्ते कदम घेताना दिसत आहेत. आणि त्यामुळे ही जी ज्या पद्धतीनं भाजप कुठेतरी याचं राजकारण करताना दिसत आहे, कारण की आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी केसेसमध्ये सेंट्रल एजन्सी असेल किंवा इतर एजन्सींच्या मार्फत नोटिसा पाठवल्या जात आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी हे तिन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या ज्या तक्रारी किंवा ज्या पद्धतीने एकमेकांवरती जे आरोप होताना दिसत आहेत त्यामध्ये मात्र संयमाची भूमिका घेताना दिसत आहेत. वैभव. नक्कीच सुनील, पुन्हा तुमच्याकडे मी येतो. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.